ग्रामविकास सचिव असताना ते माझे एका जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ते म्हणले, साहेब आपण आलाच आहात तर कमीत कमी माझ्याकडे जेवण करून जा. मी म्हटलं मी जेवण करणार नाही, कारण हा कार्यक्रम बघितला मी, कार्यक्रमाची जे अजेंडा बघितला पाटील साहेबांनी सेट केला आहे तो, त्याच्यामध्ये म्हणले जेवणाला काही वेळ ठेवलेला नाही आहे. म्हणजे तहान भूक विसरून सगळ्यांनी या ठिकाणी काम करायचा निर्णय झालेला आहे, त्यामुळे मी काही जेवण करत नाही. म्हणजे मी इथून नुकताच जाऊन आलो आहे, अजूनही 20 मिनटं वेळ आहे, आपल्याला 2:30 वाजता आपलं चर्चा सुरू होणार आहे, त्यामुळे आपण 15 मिनटामध्ये जेवण करायला हरकत नाही. आणि आता म्हटलं आपण रिटायर झाला, अण्णांसारखं उपोषण मी कधी केलं नाही ना आता करायची तर इच्छाही नाही सवयही नाही, त्यामुळे म्हटले थोडं तरी आता 62-63 वर्षाच्या वयात तर जेवण केलं पाहिजे तुम्ही. पण जेवण केल्यामुळे 1 मिनिट उशीर मला झाला. पण इथे आल्यावर मी 2 तास बसलो, समोरच बसलो होतो. पण एका दृष्टीने मला वाटलं बरं झालं मी जरा 2 तास आधी आलो, कारण कुबेर साहेबांना ऐकायला मिळालं, अण्णांना ऐकायला मिळालं. आणि एक ऑब्झर्वेशन मी करत होतो त्या दोघांच्याही भाषणामध्ये. ते बोलत असताना एक डोळा कान त्यांच्याकडे होते, पण एक डोळा मी समोरसुद्धा बघत होतो, तिथे बसूनही आजूबाजूला बघत होतो. ज्या व्यवस्थेत सिस्टीम इन विच यू वॉन्ट टू कम, यू वॉन्ट टू टेक एंट्री, किंवा सगळ्यांना, कारण MPSC UPSCला बसणार आहात आपण, लक्षात माझ्या असं आलं की ज्या ज्या वेळेस ज्या व्यवस्थेत तुम्ही येऊ इच्छिता, सिस्टीम ऑफ विच यू वॉन्ट टू बिकम अ पार्ट, त्याच्यातल्या वैगुण्य, त्यातला भ्रष्टाचार, आपल्या देशातला, आपल्या राज्यातला, जेव्हा जेव्हा या वक्त्यांच्या भाषणातनं आला, भोंगळ कारभार असो किंवा कुठलाही असो, प्रशासनातला भोंगळ कारभार हा शब्द जेव्हा आला तेव्हा उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजल्या. मुलांकडनं जास्त वाजल्या, मुलींकडनं थोडं कमी वाजल्या, पण वाजल्या. म्हणजे ही इतकी भोंगळ सिस्टीम, ही इतकी भ्रष्टाचारी सिस्टीम, ही इतकी वाईट सिस्टीम, अशा सिस्टीममध्ये तुम्ही येऊ इच्छिता असं मला क्षणभर वाटून गेलं. म्हटलं काय काय, हा कदाचित वक्त्याच्या उत्स्फूर्तपणामुळे आपण टाळ्या वाजवल्या असेल, पण तुमच्यासारखी तरुण पिढी या व्यवस्थेत, या IAS, MPSC, स्टेट सिव्हिल सर्व्हिस किंवा इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये येऊ इच्छिते, निश्चितपणे हा भोंगळ कारभार किंवा हा काही जो वाईट प्रशासनातला कारभार चालला आहे तो तसाच चालू राहावा आणि वी शूड बिकम अ पार्ट ऑफ दॅट म्हणून येत नाही आहे, असं मी निश्चितपणे माझ्या मनाशी मांडतो. कारण तुम्हाला हा बदल करायचा आहे. आता अर्थात असं बोलताना असंही नाही आहे की आजची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये सुधारणा झालेल्या नाही, बरोबर सुधारणा झाल्या पाहिजे, वाव आहे. कारण 36 वर्ष मी प्रशासनात काम केलं, 11 वर्ष स्टेट सर्व्हिसमध्ये, 25 वर्ष भारतीय प्रशासन सेवेत, नंतर 3 वर्ष लोकसेवा आयोग, एकूण 39 वर्षाचा जो अनुभव मला आहे, त्यातनं ज्या दिवशी मी MPSCला इंटरव्ह्यू दिला, ज्या दिवशी मी IASचा इंटरव्ह्यू दिला, MPSCला इंटरव्ह्यू द्यावा लागत नाही चेअरमन व्हायला, तो आपोआप होतो, त्याच्यामुळे ते काही इंटरव्ह्यू द्यावा लागला नाही. फक्त इंटरव्ह्यू घ्यावे लागतात, द्यावे लागत नाही MPSCला. तर 39 वर्षामध्ये काही बदल झाले नाही, काही चांगले बदल त्या ठिकाणी झाले नाही असं नाही, झालेत. आणि माझ्या मते प्रशासनामध्ये वाईट चांगले असे दोन्ही तऱ्हेचे अधिकारी असतात. मी जनरली प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची माझ्या 36 वर्षाच्या अनुभवातून प्रशासकीय आणि 3 वर्षाच्या लोकसेवा आयोगाच्या अनुभवातून मी साधारणतः 3 कॅटेगरी अधिकाऱ्यांच्या करतो. There are 3 kinds of bureaucrat in the system. They enter like that, they become like that, and they retire like that. पहिले असतात ते मशिनरी ब्युरोक्रॅट. मशिनरी ब्युरोक्रॅट म्हणजे काय? मशिनरी ब्युरोक्रॅट म्हणजे मी आलो, सिस्टीममध्ये मी काम केलं, माझा पगार मी मिळवला,
ते डिसिजन कधीच घेत नाही, त्यांच्याकडे डिसिजन मेकिंग नसतं, दे डिसिजन इज ऑलवेज इन मेकिंग असं असतं त्यांचं. असे अधिकारी असतात आणि सगळी प्रमोशन येऊन ते रिटायर होतात. शाळा शिल्प त्यांना मिळतं शेवटी, असे अधिकारी असतात. सो दॅट इज वन कॅटेगरी अँड विथ व्हेरी बिग कॅटेगरी इन प्रशासन. इनोव्हेशन अशा गोष्टी पुष्कळदा होत नाही. दुसरे असतात ते मर्सेनरी ऑफिसर, मर्सेनरी ब्युरोक्रॅट. आता मर्सेनरी म्हणजे काय? मर्सेनरी हा प्रदेशामध्ये एक भाडोत्री सैन्याचा प्रकार आहे. तसा हे जे अधिकारी असतात ते आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे दे ग्लिटर लाईक गोल्ड बट दे आर नॉट गोल्ड, अशा एक मोठी जमात असते. आणि तिसरे एक कॅटेगरी ती फार कमी आहे, ती वाढायला पाहिजे आणि तोच आपल्या सगळ्यांना संदेश आहे दिला पाहिजे आपण. ते म्हणजे मिशनरी ब्युरोक्रॅट. हे मिशनरी ब्युरोक्रॅट जे असतात, झोकून देऊन काम करणारे, सिस्टीमच्या सोबत वाहत न जाणारे, तिला बदलण्याचा काहीतरी विचार करणारे, अशी एक मोठी कॅटेगरी आहे. आणि ती कॅटेगरी सकाळीच अशा कॅटेगरीतल्या एका ऑफिसरशी आपण बोलला. शिखर परदेशीचं उदाहरण मी तुम्हाला त्याकडे देऊ शकतो. माझ्याबरोबर त्यांनी काम केलं आहे. अशा तऱ्हेने या तीनपैकी वेदर यू वॉन्ट टू बिकम ए मशिनरी ब्युरोक्रॅट, यू वॉन्ट टू बिकम अ मर्सनरी ब्युरोक्रॅट, ऑर यू वॉन्ट टू बिकम अ मिशनरी ब्युरोक्रॅट, हे तुम्ही ठरवायचं. आणि सिस्टीम जर बदलायची असेल तर सिस्टीम बदलण्यासाठी मिशनरी ब्युरोक्रॅटची अतिशय आवश्यकता आहे. मग हे मिशनरी ब्युरोक्रॅटचे गुण काय, ते ओळखायचे कसे, त्यांना प्रशासनात जास्त प्रमाणात आणायचं कसं, यासाठी आपल्याला सुरुवातीपासून विचार केला पाहिजे. वी शूड थिंक राईट फ्रॉम द सिलेक्शन प्रोसिजर, द सिलेक्शन सिस्टीम, या सगळ्याचा विचार करावा लागेल. आणि तो झाला नाही असं माझं म्हणणं आहे. तुम्ही बघितलं असेल गेल्या 40, 45, 50 वर्षात UPSCच्या पॅटर्नमध्ये, MPSCच्या पॅटर्नमध्ये किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या पॅटर्नमध्ये बरेच बदल झाले. चेंजेस इन सिलेबस, चेंजेस इन पॅटर्न, चेंजेस इन इंटरव्ह्यू पॅटर्न, चेंजेस इन द ट्रेनिंग विच इज गिवन आफ्टर सिलेक्शन, या सगळ्यामध्ये ते बदल झालेले आहेत. आणि ते बदल करताना याचा विचार होऊनच ते झालेले आहे. थोडक्यात सांगायचं की प्रशासन हा शब्द आता, जसं सकाळी तुमच्या टाळ्यावरून मी बघितलं की थोडा बदनाम झाला आहे. प्रशासन म्हटलं, ॲडमिनिस्ट्रेशन म्हटलं. सो टुडे वी डोंट वॉन्ट टू बिकम दी Indian Administrative Service Officers. We don't want to become Maharashtra Administrative Service Officers. Now हे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्सपेक्षा आपल्याला आजकाल जे आपण नवीन एक शब्द आणला आहे, इन्स्टेड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन वी शूड लुक टू गव्हर्नन्स. प्रशासनापेक्षा सुशासन कसं आणता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि सुशासन आणण्याच्या दृष्टिकोनातून असे अधिकारी या वृत्तीचे येण्याच्या दृष्टिकोनातून काही बदल हे निश्चितपणे सिलेक्शन पॅटर्नमध्ये केले पाहिजे, ॲटिट्यूड्समध्ये केले पाहिजे, ट्रेनिंगच्या पॅटर्नमध्ये केले पाहिजे. आणि ते झाले आहे, होत नाही असं नाही. कारण प्रशासनाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायद्यानंतर प्रॉव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस कमिशन्स आले आपल्याकडे. बाकी तर ICSचं सिलेक्शन व्हायचं नॅशनल लेवलला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापनासुद्धा झाली. त्यावेळेस महाराष्ट्र लोकसेवा आयोग ते नव्हतं, कारण महाराष्ट्र राज्यच नव्हतं. पण हे जे प्रॉव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस कमिशन त्यावेळेस होतं, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वीची आवृत्ती. आज पाकिस्तानमध्ये गेलेला सिंध प्रांत, कराचीपर्यंतच्या करायच्या पुढे, खालचा कर्नाटक, इकडचा गुजरात, महाराष्ट्राचा भाग, विदर्भ सोडला तर या सगळ्या भागाचं हे पब्लिक सर्व्हिस कमिशन होतं. कारण मी का सांगतो आहे की गेल्या 50-60 वर्षामध्ये क्वांटिटी ऑफ वर्क, क्वालिटी ऑफ वर्क, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो फरक पडला आहे, त्या फरकामुळे सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे की ब्युरोक्रसीची जी वाढ झाली आहे, ती वाढ ही विकास करण्याची वाढ आहे की ती सूज आहे, हाही विचार आपल्याला करावा लागेल. 1937ला मी सहज एकदा लोकसेवा आयोगामध्ये जुने रिपोर्ट बघत होतो. 1937ला सिलेक्शन करण्या एवढा मोठा एरिया, महाराष्ट्राच्या पलीकडचा पाकिस्तानपर्यंतचा एरिया या प्रॉव्हिन्शियल सिव्हिल सर्व्हिस आपल्या कमिशनमध्ये होता.
एक ब्रिटिश ऑफिसरचा अध्यक्ष असायचा आणि एक फक्त मेंबर असायचा. आणि याचे पहिले मेंबर 1937ला या आजच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पण त्यावेळेसच्या प्रॉव्हिन्शियल लोकसेवा आयोगाचे पहिले मेंबर एक शाहनवाज भुट्टो होते. आपले ज्या बेनजीर भुट्टो यांचे आजोबा जुल्फिकार भुट्टोंचे वडील शाहनवाज भुट्टो वॉज द वन मेंबर आणि वन चेअरमन म्हणजे ब्रिटिश ऑफिसर होते. आणि त्यांना काय करावं लागायचं, संपूर्ण वर्षात टोटल सिलेक्शन ते करायचे प्रॉव्हिन्शियल ऑफिसर्सचं, त्याची संख्या होती 40. सो 40 ऑफिसर्स वेर सिलेक्टेड इन कंप्लीट 1 इयर. एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जो सिलेक्ट व्हायचा त्याचं ज्युरिडिक्शन किती असायचं, कराचीपासून खाली कोल्हापूरच्या सुद्धा खाली काही भागात असायचं. कोल्हापूर संस्थान होतं ते बाहेर होतं त्याच्या बाहेर, पण जो काही ब्रिटिश राजवटीतला जो भाग होता तर एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं ज्युरिडिक्शन एवढं असायचं. डेप्टी कलेक्टरच्या पोस्ट ह्या क्लास 2 होत्या, तहसीलदार तर क्लास 3 होते, अशी परिस्थिती होती. ब्युरोक्रसी वाढली आहे, क्वांटिटी वाढली आहे. आज आपण उदाहरण बघितलं तर लोकसेवा आयोगाच्या मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ज्याचा फक्त ज्युरिडिक्शन महाराष्ट्रापुरतं आहे, जवळजवळ 14 ते 15 लाख मुलं बसतात. त्यावेळेस बसणाऱ्यांची सुद्धा संख्या, त्यावेळेस परीक्षासुद्धा घ्यायची नाहीत, कारण डायरेक्ट इंटरव्ह्यू घेऊन सुद्धा सिलेक्शन होऊ शकायचं, कारण गरजच नसायची परीक्षेची. आता आपण परीक्षा घेतो की पोरांचं मेरिट झोकण्यापेक्षा एलिमिनेशन मेथड आहे, ती काय सिलेक्शन मेथड नाही, तर एलिमिनेशन मेथड. आता प्रिलिमिनरी आणली, ज्यावेळेस प्रिलिमिनरी नव्हतीच त्यावेळेस परीक्षाच नव्हती, फक्त इंटरव्ह्यू व्हायची. मग मेन परीक्षा आली, मग कॅन्डिडेट वाढले म्हणून आता प्रिलिमिनरी आणि मेन आली, अशी परिस्थिती निर्माण झाली. आज आपल्याकडे 15 लाख पोरं बसतात, 6,000-6,500 हजार सिलेक्शन आपलं होतं. म्हणजे विचार जर केला आपण तर 6,000 आणि 15 लाख 300 मुलांच्या मागे एकच सिलेक्शन होतं. इतकी कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि ब्युरोक्रसी किती वाढलेली आहे. मी सांगितलं 40, 45, 50चं सिलेक्शन एका वर्षात होणाऱ्या पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये आता आपल्याला 6,000 ते 7,000 सिलेक्शन एका वर्षात करावं लागतं. मला एक उदाहरण आठवतं, मी जेव्हा सर्व्हिसमध्ये लागलो त्यावेळेस आपल्याकडे 1972-73ची गोष्ट असावी, ऑपरेशन फ्लड, दुधाचा महापूर आणायचा होता. आणि आमच्या काही अधिकाऱ्यांचं पोस्टिंग त्यावेळेस दूध विभागात, हे महापुराच्या भागात आम्हाला केलं, मलासुद्धा. आणि मग काय झालं की फॉरेनवरून आपण गायी मागवल्या, होल्स्टीन, फ्रिजियन, जर्सी अशा मोठ्या मोठ्या गायी मागवल्या. आणि नेहमीपणे आपल्याला माहिती आहे, मग असे बऱ्याच लोकांनी सांगितलं, त्यावेळेस जहाजानी गायी इथे आल्या आणि सगळ्या भारताला समान वागणूक मिळाली पाहिजे म्हणून त्या नागालँडमध्ये सगळीकडे गायी वाटल्या, यूपीत वाटल्या, बिहारमध्ये वाटल्या, महाराष्ट्रातही वाटल्या. मग 1 वर्षांनी सरकारला असं वाटलं की ह्या गायींच्या दुधामुळे आढावा घ्यावा, किती लोकांचं जीवनमान वाढलं हे बघावं. म्हणून मग इकडचे अधिकारी महाराष्ट्रातले यूपीत पाठवले, यूपीचे बिहारमध्ये पाठवले, बिहारचे आणखी कुठे पाठवले, असं त्यांनी ते असेसमेंट करायचं ठरवलं. तर मला बिहारमध्ये जायला लागलं. आम्ही आतमध्ये जाऊन जिथे गायी दिल्या त्या लोकांना विचारून तुमचं काय, तुम्हाला काही फरक पडला का वगैरे. नागालँडमध्ये गेलेल्या लोकांनी तर सांगितलं फारच वाईट परिस्थिती आहे, कारण नागालँडमध्ये ज्या गायी गेल्या तपासायला गेले लोक, जेव्हा त्या ठिकाणी गेले ते अधिकारी कुठल्या तरी दुसऱ्या राज्याचे होते, महाराष्ट्राचे नव्हते. जेव्हा आम्ही भेटलो दिल्लीला तेव्हा सांगितलं त्यांनी की त्या नागा लोकांना हे कोणीच सांगितलं नाही की गायी कशासाठी दिल्या आहेत. त्यामुळे जेव्हा ते तपासायला गेले तर त्याने वेर इज काऊ, म्हणजे त्याची इंग्रजी भाषा आहे, त्या नागालँडची म्हणजे स्टेट लँग्वेज इंग्लिश आहे. तर त्याने ते घराच्या मागे नेऊन त्या गाईचं कातरं दाखवलं, व्हेरी डिलिशियस काऊ. कारण दे डोंट नो दॅट काऊ इज मेंट फॉर मिल्किंग, काऊ इज ओनली फॉर इटिंग इज फ्लेश. हे त्या लोकांची संस्कृती आहे. सो पॉईंट वॉज दॅट. पण मी जो सांगतोय म्हणतो हा की ब्युरोक्रॅटी किती वाढली आहे आणि खालच्या लोकांचं परसेप्शन काय. तर असं मी बिहारमध्ये गेल्यावर रात्री खूप झाली, मी आणि आणखीन 2 अधिकारी होते. आता रात्र 12-1 वाजल्यावर काय करायचं म्हणून आम्ही कुठेतरी एक जिल्हा लागला मध्ये, त्यावेळेस आता जवळ मी गोष्ट सांगतो तुम्हाला 1973 म्हणजे 40 वर्षापूर्वीची, 41 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. तर त्या ठिकाणी सर्किट हाऊस, रेस्ट हाऊस काय असेल ते, तिथे रात्री आम्ही 12ला पोहोचलो. आता काही प्रवास करणं बरोबर नाही, गाड्या पण नसायच्या त्यावेळेस. पण आम्ही त्या सर्किट हाऊसला गेलो.
कुठली जुनी आमची त्या त्या बिहारच्या डेअरी डिपार्टमेंटची गाडी होती आमच्याजवळ. तिथे गेल्यानंतर आम्ही दार ठोठावलं. ते ब्रिटिशांच्या काळातला खानसामा, कारण त्या ठिकाणी असं चौकीदार काय नव्हतं, खानसामा होता फक्त. तो खानसामा टुन्न होऊन होता, अगदी आपला आरामात आला बाहेर. म्हटलं कोण आहे? म्हटलं भाई हम ऐसे ऐसे अफसर है. कौन सा डिपार्टमेंट है? बोला दूध का डिपार्टमेंट है. तुम नंबर 1 का ऑफिसर है क्या? बोला हाँ नंबर 1 का ऑफिसर है. त्यावेळेस क्लास 1 क्लास 2 क्लास 3 त्याला नंबर 1 का ऑफिसर है क्या? म्हटलं हाँ नंबर. क्या बात कर रहा है? दूध का ऑफिसर नंबर 1 का, भागो. नहीं सच में समझा एक नंबर 1 का ऑफिसर है. तो बिहारचा आमच्यावर एक ऑफिसर होता. हाँ सब बड़ा साहब है ये, क्लास 1 नंबर 1 का साहब है ये सब. शेवटी त्यांनी काय बोललं त्याची माहीत नाही. त्याने आम्हाला बसायला जागा दिली. सकाळी आम्ही उठलो, त्याने चहा केला. मग आता ती उतरली असल्यामुळे तो म्हटला साहब बाहेर आला, आप सचमुच नंबर 1 का साहब है? त्यावेळेस मी याच्यापेक्षा बारीक होतो आणि त्याला वाटलं असेल एखाद्या वेळेस. म्हटलं हाँ ये नंबर 1 का साहब है, हम महाराष्ट्र से आए हैं. म्हटलं क्या जमाना आ गया साहब, हम इधर कितने साल से काम करते हैं. अभी हमारा उम्र 70 साल का हो गया, क्योंकि रिटायरमेंट एज बीच क्या नहीं रहता खानसामा. तो इधर पूरा देश में और हमारा इलाके में भी सिर्फ 5 नंबर का नंबर 1 अफसर था. बोले एक वो कलेक्टर साहब था, वो एक पुलिस का साहब था, एक वो दवाई वाला साहब था सिविल सर्जन, और एक जंगल का साहब था फॉरेस्ट ऑफिसर, और एक जज साहब था. सिर्फ 5 लोगों को हम इधर पाव रखने देते. ये इधर पाव रखने का सिर्फ 5. अब कितना नंबर 1 का साहब हो गया? बोले साहब आप दूध का साहब, आप भी बोलते नंबर 1 का. वो मुर्गी का साहब आया था परसों, वो भी बोलता नंबर 1 का है. कितने साहब हो गए? सांगायचा उद्देश हा की सरकारचं हे ॲडमिनिस्ट्रेशन आणि प्रशासन आहे हे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात कसं पोचलेलं आहे. आणि आज आपली ब्युरोक्रॅसी कशी वाढत चालली आहे. आणि मग काय झालं त्याच्यामुळे, मगाशी सकाळी चर्चा आपण केली की इतकी सगळी यंत्रणा वाढवून, इतकी सगळ्या तऱ्हेच्या डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रशासनाचा हस्तक्षेप म्हणणार नाही मी, पण पर्याय म्हणजे प्रशासन पोहोचूनसुद्धा जर रिझल्ट मिळत नसतील तर प्रशासन हे टू फॅसिलिटेट द डेव्हलपमेंट आहे की टू इम्पिडमेंट द डेव्हलपमेंट आहे. डेव्हलपमेंट थांबवण्यासाठी आहे की डेव्हलपमेंट करण्यासाठी आहे. म्हणजे 5 अधिकारी प्रशासन चालवायचे, आज 40-40 अधिकारी चालवू शकत नाही, म्हणजे कुठेतरी प्रॉब्लेम आहे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला विचार करायला पाहिजे की इज इट अ प्रॉब्लेम ऑफ इन्फ्लेशन ऑफ गव्हर्नमेंट, इज इट अ प्रॉब्लेम ऑफ more and more administration or more and more functions being performed by the government, quality of officers, quality of bureaucrat, ही आपली काही त्याच्यात गल्लत होते आहे का? सगळेच परदेशी का नाहीत? की आपले जे परदेशी आहेत, चांगले परदेशी आपले अधिकारी आहेत, ते परदेशात चालले आहेत का? हा सगळा विचार आपल्याला करावा लागेल. आणि मग याच्यातच महत्त्वाचा प्रश्न येतो की ह्याला सिलेक्शन करणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणासुद्धा हे अधिकारी सिलेक्ट करताना जशी क्वांटिटी वाढली आहे तशी त्यांची क्वालिटीसुद्धा बरोबर तपासते की नाही. इज देअर एनी फॉल्ट इन सिलेक्शन सिस्टीम? मी लोकसेवा आयोगामध्ये काही गडबड आहे अशा दृष्टीने बोलत नाही आहे, पण आपली जी सिस्टीम आहे सिलेक्शनची तीसुद्धा काही बदल करणं आवश्यक आहे का हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मग आपण काही गोष्टी करतो आणि आपण त्या गोष्टी जशा करतो त्याप्रमाणे करतो. एक गोष्ट महत्त्वाची बघायला पाहिजे की मगाशी परदेशीने एक मुद्दा काढला होता. कोणतरी प्रश्न विचारला त्यांना की आपले अधिकारी, म्हणजे मगाशी अण्णाही बोलले की नागपूरला सुद्धा कोणी जायला इच्छित नाही, इकडचा अधिकारी बदली होऊन महाराष्ट्रातला अधिकारी बाहेर जाऊ इच्छित नाही, असं का? याच्या या मानसिकतेबद्दल ही, कारण शेवटी अधिकारी तुम्ही एकदा झाला की मानसिकता येणार आहे, माझ्या घराजवळ मला राहावं लागेल, अण्णांनी कायदा केला बदली तर तरीसुद्धा ते राहणार आहे. एकदा वपू काळांना कोणतरी प्रश्न विचारला की समजा एखाद्या भारतीय तरुणाला किंवा महाराष्ट्रीय तरुणाला, भारतीय सोडा आपण महाराष्ट्राचा विचार करू, महाराष्ट्रीय तरुणाला जर तुला राष्ट्रपती करतो म्हटलं तर त्याची रिॲक्शन काय असेल? तर तो 2 प्रश्न विचारेल म्हटलं. पहिला प्रश्न विचारेल की ही दिल्लीला पोस्टिंग आहे का? हो. ती दिल्ली अहमदनगरपासून किती दूर आहे? हा पहिला प्रश्न असेल. आणि दुसरा प्रश्न जे महत्त्वाचा असेल, याच्यात पुढे काही प्रमोशन चॅनल आहेत.
तर अशी जी आपली प्रवृत्ती आहे ती आपल्याला बदलावी लागेल. आणि आता आम्ही जेव्हा सिलेक्शन करतो ते सिलेक्शन करतानासुद्धा ह्या ज्या प्रवृत्ती, ॲटिट्यूड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲप्टिट्यूड माणसामध्ये असते, पोरं पास होतात. यू टू ऑल्सो सी व्हॉट द EQ, इमोशनल कोशंट इज इक्वली इम्पॉर्टंट. आणि त्या इमोशनल कोशंटपेक्षाही एक महत्त्वाचा कोशंट आहे, तो म्हणजे PQ. तुमचा पब्लिक कोशंट काय आहे, हाऊ यू डील विथ द पब्लिक. कारण प्रशासनातले सकाळी चर्चा झालेले किंवा आता मी माझ्या प्रशासनातला अनुभव आणि आता सुशासनाच्या दिशेने वाटचाल करताना गेल्या 2 वर्षात MPSC जे काही बदल करायचा प्रयत्न केला त्याचं मिक्स करून मी सांगू शकतो की ही जी वाटचाल आपली आहे तिच्यामध्ये एक मोठा जो प्रॉब्लेम आहे प्रशासनामधला, तो प्रॉब्लेम हा आहे की या देशामध्ये देर इज नो प्रॉब्लेम ऑफ अवेलेबिलिटी. उपलब्धतेचा प्रश्न आपल्याकडे नाही, सगळं उपलब्ध आहे. गांधीजींनी आपलं नेहरूंचं वाक्य आहे, इंडिया इज अ रिच कंट्री वेअर पुअर पीपल लिव्ह. रिच म्हणजे आर इज रिसोर्स, आय इज इन्स्टिट्यूशन. आपल्याकडे स्ट्रॉंग रिसोर्सेस आहेत, स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स आहेत. सी इज कॅपिटल, कॅपिटलची दरात नाही आपल्याकडे. वी आर लॉट ऑफ कॅपिटल. आज सोनं काढलं जगात घरातल्या लोकांचं, एका मंदिरातलं काढलं तरी भरपूर आहे. सो देर इज नो प्रॉब्लेम, डर्थ ऑफ रिसोर्सेस, डर्थ ऑफ manpower, everything is there. Only problem is the attitude of the manpower and particularly the people who are coming in the administration, their attitude. हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे डिलिव्हरी. उपलब्धतेचा प्रश्न नाही, वितरणाचा प्रश्न. इज अ प्रॉब्लेम ऑफ डिलिव्हरी, नॉट ऑफ अवेलेबिलिटी. अवेलेबल आहे, पण हे जी काही रिसोर्स आहे, म्हणजे मॅनपॉवर असेल, तो काही रॉ रिसोर्स असेल, हे सगळे रिसोर्सेस आपल्याला जर ओरिएंट करायचं असेल, देशाचा विकास करायचा असेल, तर इमानदारी, IQ, इंटेलिजंट लोक आले पाहिजे प्रशासनात. याबरोबर इमोशनल कोशंट असणारे आणि पब्लिक कोशंट म्हणजे लोकाभिमुख लोकसुद्धा आले पाहिजे. ते कसे येतील या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या सिलेक्शनचा पॅटर्न बदलला पाहिजे, सिलेक्शनच्या पद्धती बदलल्या पाहिजे. आणि त्या पद्धती कशा बदलतील या दृष्टीने तुम्ही बघितलं, UPSCमध्ये बघा किंवा MPSCमध्ये बघा, गेल्या 30, 35, 40, 50 वर्षात जे बदल झाले ते हे डोळ्यासमोरून ठेवून केलं आहे की वी वॉन्ट द ऑफिसर्स हू विल डिलिव्हर. कारण मगाशी आपण बघितलं की जरी समजा राज्यकर्त्यांनी एखादी पॉलिसी फ्रेम केली तरी अंमलबजावणी शेवटी अधिकारी करणार आहे. आणि म्हणून मगाशी ज्या टाळ्या पडल्या त्यामुळे काय दिसतं की तो एक ट्रस्ट डेफिसिट आहे. म्हणजे विश्वासार्हतेची जी तूट आहे की गव्हर्नमेंट यंत्रणा म्हटली, गव्हर्नमेंटचे फंक्शनरीज म्हटले की गव्हर्नमेंट यंत्रणा किंवा फंक्शनरीज हे जे आहे हे आपलं विकास करणारच नाही. आणि मग ह्या डेफिसिटमधून ह्या जी काही ट्रस्ट डेफिसिट आहे, विश्वासार्हतेची जी तूट आहे, तिचा परिणाम साहजिकच लोकांना असं का वाटतं, कारण त्यांचा विकास होत नाही. विकासाची जी तूट आहे, डेव्हलपमेंटचा जो डेफिसिट आहे, त्या डेव्हलपमेंटच्या डेफिसिटला मग ही अविश्वास, याच्यामध्ये अविश्वासता निर्माण होते, त्याच्यामधनं ही निर्माण होते. आणि मग एक सगळं कशामुळे आहे, जर डेव्हलपमेंटच्या तूटमुळे जर लोकांचं डेफिसिट असेल, विश्वास बसत नसेल, तर डेफिनेटली देर इज सर्टनली ए प्रॉब्लेम इन द गव्हर्नन्स. आणि गव्हर्नन्स डेफिसिट कसा भरून काढायचा हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यासाठी मग आपल्याला काही 2-3 आता स्लोगन आपण बघतो. एक सगळ्यात महत्त्वाचं पहिलं बघितलं पाहिजे की हे जे आता सरकारकडे जी कामं आहेत ती सरकारनेच केली पाहिजेत का? इज एव्हरीथिंग टू बी डन बाय गव्हर्नमेंट? आपण म्हणतो आता एक वाक्य आजकाल फार फेमस झाला, इट इज नॉट अ बिझनेस ऑफ गव्हर्नमेंट टू डू अ बिझनेस. ज्या बिझनेस ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांनी बाहेर गेलं पाहिजे, वेगळ्या पद्धतीने फॅसिलिटेशनचं काम केलं पाहिजे गव्हर्नमेंटने. जे काही बिझनेस करणारी लोक आहेत किंवा मुलं आहेत ती चोर आहेत, बदमाश आहे, असं एक जी ॲटिट्यूड अनेक वर्षापूर्वी होती ती नाही आली पाहिजे. आता मला अजून आठवतं, मी जेव्हा मसूरला ट्रेनिंगला गेलो तेव्हा एक सिनियर जुन्या आता रिटायर झारून त्यांना जवळ 15-20 वर्ष झाली असतील, आम्हाला ट्रेनिंगला आले होते. त्यांनी उदाहरण दिलं होतं की ज्यावेळेस मी लागलो सर्व्हिसमध्ये त्यावेळेस टाटा किंवा बिर्ला जर मला ऑफिसमध्ये भेटायला आले दिल्लीला, तर त्यांना 10 मिनिट कसा बसवून ठेवलं याचं मी सगळ्या माझ्या कलिगला सांगायचो की आय मेड हिम वेट फॉर 10 मिनिट्स. दॅट वॉज अ ॲटिट्यूड. टुडे नो ब्युरोक्रॅट कॅन डू दिस. याचा तो सरेंडर झाला का? नाही. बिकॉज सम ऑफ द फंक्शन म्हणजे आपणच फक्त प्रशासनच हे विकासाचं कॉन्ट्रीब्युटर आहे, प्रशासनातूनच फक्त विकास होणार आहे, बाकी कोणाला विकासाचा अधिकार नाही. ही जी ॲटिट्यूड होती
ती ॲटिट्यूडसुद्धा आता नवीन अधिकाऱ्यांना बदलावी लागेल. अदर्स आर ऑल्सो पार्टनर्स. जर समजा बिझनेसमॅन असतील तर दे आर ऑल्सो कॉन्ट्रीब्युटेड टू द वेल्थ ऑफ द सोसायटी, टू द ॲडमिनिस्ट्रेशन. इवन नॉन ऑफिशियल जे आहेत, मगाशी परदेशांनी सांगितलं, पण जेव्हा तुमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर ही गोष्ट आली असेल की आपले नॉन ऑफिशियल्स आहेत ते सुद्धा आपल्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे, तर नेहमी अशी रिप्ट राहिली पाहिजे का? ऑन द कॉन्ट्ररी असे अधिकारी पाहिजे की जे अधिकारी आपल्या विकासाच्या कल्पना आपल्या पॉलिटिक एक्झिक्युटिव्हला समजून सांगू शकते. ही कॅपॅसिटी आहे का आपल्यात आज? हाऊ मेनी ब्युरोक्रॅट्स कॅन से की नाही माझ्यात एवढी कॅपॅसिटी आहे की आय कॅन कन्व्हिन्स माय पॉलिटिकल एक्झिक्युटिव्स दॅट दिस इज गुड, दिस इज बॅड. अँड आय टेल यू, नॉट ऑल पॉलिटिशियन्स आर बॅड. अल्टिमेटली दे आर ऑल्सो लाईक अस आणि ते आपल्या देशाची सेवा करणारे आहेत. मग त्या लोक जे आहेत त्या लोकांच्या कल्पनासुद्धा आपल्यापेक्षा चांगल्या असू शकतात. पण ही रिफ्ट जी असते की त्यांचं ऐकूनच घ्यायचं नाही, अशी ॲटिट्यूड नको. सो वी शुड कन्सिडर एव्हरीबडी ॲज अ पार्टनर अँड दॅट इज व्हॉट इज नोन ॲज अ गुड गव्हर्नन्स. ॲडमिनिस्ट्रेशनच सगळं करू शकतं याच्याऐवजी. आता आपला स्लोगन काय आहे की मॅक्झिमम गव्हर्नन्स, मिनिमम गव्हर्नमेंट. आणि या दृष्टिकोनातून आपण आपली ॲटिट्यूड बदलावी लागेल. ॲटिट्यूड बदलण्याच्यासाठी, विकासाकडे सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी जे आपल्याला गुण पाहिजे ते गुण नव्या अधिकाऱ्यांमध्ये लागतील. ॲरोगन्सी म्हणजे ग्लॅमर म्हणजे प्रशासन, ॲरोगन्सी म्हणजे प्रशासन. हे प्रशासन आहे की प्रशासन म्हणजे फॅसिलिटेटर म्हणून प्रशासन आहे, मोटिवेटर म्हणून प्रशासन आहे, कॅटलिस्ट म्हणून प्रशासकीय अधिकारी असला पाहिजे. हा जो फरक आहे, हा फरक आता आपल्याला प्रशासनातल्या अधिकाऱ्यांमध्ये आणावा लागणार आहे. एव्हरीबडी अदर इज ऑल्सो ए पार्टनर, इव्हन पब्लिक इज अ पार्टनर. मग ती ग्रामपंचायतची बॉडी असो किंवा जिल्हा परिषद असो, ते सगळे भ्रष्ट आहेत, आपण चांगलं असं नाही करता. की कॉन्स्टिट्यूशननी त्यांना अधिकार दिला आहे, ते लोकांचे प्रतिनिधी आहेत, आपण लोकांचे सेवक आहोत. तर मग आपल्याला हाही विचार करावा लागेल की त्यांना आणि जो अधिकारी त्यांचं देशाच्या विकासासाठी, लोकांच्या विकासासाठी, पब्लिकच्या विकासासाठी जो त्यांचं कॉपरेशन घेऊन आपली स्किल दाखवू शकेल, तो खरा ब्युरोक्रॅट आणि तो खरा अधिकारी. आणि अशासाठी मग आपल्याला त्या अधिकाऱ्यांमध्ये काही गुण तशा पद्धतीचे असले की नाही याचं असेसमेंट करावं लागेल. आणि ते आपण करतो आहे. सुरुवातीला IASला बसल्यानंतर हायर सब्जेक्ट, लोअर सब्जेक्ट हा प्रकार होता. सगळं ॲकॅडमिकवर जास्त भर होता. त्याच्यानंतर मग खूप जेव्हा कॅन्डिडेट व्हायला लागले, प्रिलिमिनरी मेन काही क्वालिटेटिव्ह चेंजसाठी आलेलं नाही. प्रिलिमिनरी मेन मग ते MPSCत असो किंवा पब्लिक सर्व्हिस UPSCमध्ये असो, ते कशासाठी आलेलं आहे? त्याला एवढ्यासाठी की एलिमिनेशन आपल्याला कसं करता येईल, जे चांगले अधिकारी आहेत तेच आपल्याला फक्त त्यांना कशा आपल्याला त्याचे पुढचेच आणखीन जे प्रशासनाला आवश्यक गुण आहेत ते कशा आणता येतील या दृष्टीने आपल्याला विचार करायला लागतो. आणि मग तो करण्यासाठी ह्या पद्धतीने आपण आपले जे परीक्षेचा पॅटर्न आहे त्याच्यात आपण बदल केले. त्याच्यामध्ये आता आपण ॲटिट्यूड तपासण्याचा विचार करतो. आणि इवन इंटरव्ह्यू जेव्हा आपण घेतो त्यावेळेससुद्धा मी तरी 3 वर्षामध्ये व्हॉट यू टॉक इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज इम्पॉर्टंट, बट व्हॉट यू टॉक इज नॉट इम्पॉर्टंट. हाऊ यू टॉक इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड व्हाय यू टॉक, द वे यू आर टॉकिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यातनं कळतं तुमचं एखादं उत्तर चुकीचंही असेल, यू मे नॉट बी न्यूमरिकली ॲप्रोप्रिएट, you may not be theoretically correct, but why you are thought like that? Why you are thinking like that? कारण तुमचं नॉलेज तपासण्याची बाब रिटर्नमध्ये आपण झालेली आहे. तिथे ॲटिट्यूड तपासण्यासाठी वेगळा पेपर आपण त्या ठेवलेला आहे. पण इंटरव्ह्यूच्या वेळेस आपण जे बघतो ते हेच बघतो आपण की, आणि मग त्याच्यात ताबडतोब लक्षात येतं की whether the candidate is talking original or whether the candidate is drawing some artificial लिंब, हे सगळं आपल्याला त्यावेळेस कळतं आणि ती नजर असते. आता याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेणारे सगळ्यांना माहीत असतं असं नाही आहे. आम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू दिले त्यावेळेस आम्ही पण अशी गंमत करायचो, नाही असं नाही. मला अजून माझा मित्र होता, आठवतं मला, त्यांनी चुकीचं उत्तर दिलं. इंटरव्ह्यू घेणारा जो कोणी चेअरमन होता UPSCचा बोर्डचा अध्यक्ष, त्यांनी त्या व्हेरी नाईस वगैरे म्हटलं. बाहेर जमला, अरे गधा आहे, उसको समजता नाही. असं नसतं. ऑन द कॉन्ट्ररी दे सी युअर रिॲक्शन की तू कसा बंडल मारून निघून गेला आणि तुला मी कसं बनव पुढच्या म्हणजे कनिंगनेस आहे का, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातात. सो डोंट बी ऑफ गार्ड की दोज हू आर देअर आर नॉट. काही असतात नाही असं नाही. उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो, नाव सांगणार नाही. आमच्याकडे मी एक मेंबर होते. आता ज्यावेळेस प्रश्न आपण विचारतो त्यावेळेस वी आर असेसिंग द कॅन्डिडेट, वी आर नॉट असेसिंग युअर सेल्फ. यू आर नॉट ट्राईंग टू सी वेदर यू आर स्मार्टर दॅन अ कॅन्डिडेट. मग ॲटिट्यूड असते काही लोकांमध्ये की
जर एखादा मुलगा चांगले सगळे उत्तरं द्यायला लागला तर त्याला इथपर्यंत प्रश्न विचारायचे की त्याचं उत्तर देता येणार नाही. पण ते पुष्कळदा तुम्हाला उत्तर देता येणार नाही म्हणून असतं. इट इज मेनी टाईम टू प्रोव्होक यू. प्रोव्होकेशन केल्यावर तुम्हाला जरा चिडल्यासारखं केल्यावर हाऊ यू रिॲक्ट टू दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही ठिकाणी मला साधे साधे प्रश्न विचारले असं असतं, पण त्या साध्या साध्या प्रश्न काय विचारला महत्त्वाचा नसतो, प्रश्नाला तुम्ही उत्तर कसं दिलं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि दॅट इज हाऊ द इंटरव्ह्यू